पारदर्शक असू दे ना. म्हणजे इतरांचं बघायचं वाकून आमचं ठेवायचं झाकून. वक्फ कायद्याच्याच कलमांचा कलम 96 असेल 91 असेल त्याचा वापर करून बरखास्त करावं. सरकारकडे ती ताकद आहे. अशी ताकद सरकार फक्त मंदिरांसाठीच वापरणार का, वक्फ बोर्डासाठी वापरणार नाही का, हा प्रश्न आहे. नमस्कार. टू द पॉइंट मध्ये पुन्हा एकदा वक्फ बोर्ड. वक्फ बोर्डाच्या केंद्राच्या कायद्यामध्ये बदल आले, त्याच्यावरून धुमाकूळ माजला, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या वादळी बैठका झाल्या, आपण सगळं बघताय. मी महाराष्ट्रापुरता आज थोडं बोलणार आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती कशी आहे? महाराष्ट्रात वक्फ बोर्डाकडे साधारण लाखभर एकर जमीन आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार त्यांना पैसे देतं, त्यांना ग्रँट देतं, त्यांच्या ऑफिसच्या खर्चासाठी, डिझेलच्या खर्चासाठी, त्यांच्या पगारासाठी सरकारकडून पैसा जातो. म्हणजे एकीकडे मंदिरांचा पैसा सरकारी योजनांसाठी वापरतं आणि दुसरीकडे वक्फ बोर्डाला सरकार पैसे देतं. ही एक गोष्ट. दुसरीकडे इतकी जमीन येते कशी, हा खरा प्रश्न सरकारला पडायला पाहिजे, जनतेला पडायला पाहिजे. कारण पंढरपूर देवस्थान, विठ्ठल रुक्मिणी देवस्थानकडे 1200 एकर जमीन असणं काही मोठी गोष्ट नाहीये. हिंदू बहुल देशामधलं हिंदूंचं मंदिर आहे, लोक जातात तिथे, लोक देणार जमीन. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे, ज्योतिबा मंदिर आहे, 3000 मंदिरांचा अंब्रेला ट्रस्ट असणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे. 20-25 हजार एकर त्यांच्याकडे 4-5 जिल्ह्यात पसरलेली असेल, काही मोठी गोष्ट नाही. पण अल्पसंख्याक आहेत, गरीब आहेत, मागासलेले आहेत, असे जर मुसलमान असतील तर ह्या वक्फ बोर्डाच्या जमिनी वाढत कशा जातात, हा प्रश्न. बरं, वाढत असतील ठीक आहे, तुमच्या जमिनीच्या पैशातून तुम्ही कारभार चालवा ना, परत सरकार कशाला पैसे देतं? हे गंभीर अशासाठी होतं की हे वक्फ बोर्ड एकीकडे मंदिरांच्या वेबसाईट्सवर तुम्ही जाल, सिद्धिविनायक मंदिर असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, तर त्यांचे लेखापरीक्षण अहवाल, ऑडिट रिपोर्ट ते अपलोड करतात. कुणी या आणि बघा. मी इनफॅक्ट त्याच्यासाठी भांडलो होतो एकेकाळी. पण मग वक्फ बोर्डाचं काय? वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की वक्फ बोर्डाचं ऑडिट रिपोर्ट, लेखापरीक्षण अहवाल न चुकता त्यांनी सरकारला सादर केला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून सरकारने त्याच्यावरती आदेश दिले पाहिजे. मला माहिती अधिकारात आलेली माहिती अशी आहे की 2008 पासून हे ऑडिट रिपोर्ट वक्फ बोर्डाने सरकारला दिलेलेच नाहीत आणि सरकारने याच्यावर काय केलेलं नाही. दोन्ही माहिती माझ्याकडे माहिती अधिकारात आलेली आहे. सरकार अशा बाबतीत का झोपतं? हे लेखापरीक्षणातून काहीतरी उद्या लोकांच्या भल्यासाठी पुढे येत असेल, भले मग त्या मागासलेल्या मुसलमानांसाठी येईल, एकूण समाजासाठी येईल, हिंदूंसाठी येईल, जे काय असेल ते पारदर्शक असू दे ना. म्हणजे इतरांचं बघायचं वाकून आमचं ठेवायचं झाकून. मी मागेही ह्या विषयावरती पत्र लिहिलेलं की वक्फ ट्रिब्युनल आहे. आज देशामध्ये कोट्यावधी केसेस आहेत, पण प्रत्येक केसेसचं स्टेटस, मागच्या तारखेला काय झालं, कोणत्या कोर्टात आहे, पुढच्या तारखेला काय होणार, तारीख काय, हे सगळं आज इंटरनेटवरती, वेबसाईटवर दिसतं. पण वक्फ ट्रिब्युनल, महाराष्ट्रातल्या वक्फ ट्रिब्युनलचा असा डेटा काही द्यायला सरकार तयार नाही. ते वक्फ ट्रिब्युनल द्यायला तयार नाही. कोण नक्की ते लपून घेऊन बसलंय मला माहित नाही. मग तसंच या लेखापरीक्षण अहवालांबद्दल होतंय का? होतं असं की त्या वर्षाचे खर्च, त्या वर्षाचं उत्पन्न दाखवलं गेलं तर पुढच्या वर्षी घपला करायला, गडबड करायला, आकडे फिरवायला कठीण होतं. एकदम 10 वर्षाचं लेखापरीक्षण करा, हिशोब बदलता येतात, आकडे गायब करता येतात, हे सगळं होऊ शकतं. मग या पार्श्वभूमीवरती ही गोष्ट गंभीर नाही का? आज घडीला भरणे साहेब या अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री आहेत, दत्तात्रय भरणे साहेब. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं. मी ऑलरेडी ह्याचं पत्र सरकारला दिलेलंच आहे, पण ती पत्र तशीच पडून राहू नयेत, कारण परत इथे अल्पसंख्याक विभागाकडेच ते पत्र जाऊन पडणार आहे. तर हे असं होऊ नये. जे काय असेल ते लोकांसमोर यावं, पारदर्शक असावं. ही तर मागणी 100% महत्वाची आणि चुकीची तरी नसणारी असू शकते. तर ते लेखापरीक्षण अहवाल खरे वक्फ बोर्डाने त्यांच्या वेबसाईटवरच ठेवावेत. सरकारने जर ते ठेवणार नसतील, ते का करत नाहीयेत याचा विचार करावा आणि लागलं तर ते वक्फ बोर्ड वक्फ कायद्याच्याच कलमांचा, कलम 96 असेल 91 असेल, त्याचा वापर करून बरखास्त करावं. सरकारकडे ती ताकद आहे. अशी ताकद सरकार फक्त मंदिरांसाठीच वापरणार का, वक्फ बोर्डासाठी वापरणार नाही का, हा प्रश्न आहे. धन्यवाद.